नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने तेल घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे पाणी आणि तेलाचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण असं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे याचा रंग असा पांढरा तयार होतो। आता ज्या वाटीने तेल आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर 3 वाटी इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा ओवा घालायचा आहे, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हळद जास्त घालू नका, नाहीतर मग याचा जो रंग आहे पदार्थाचा तो चेंज होऊ शकतो, त्यामुळे हळद जास्त घालायची नाही। अगदी चिमूटभर बेकिंग पावडर यामध्ये घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला मिक्स करून घेतलं। आता आपण तेलाचं आणि पाण्याचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं हे मिश्रण घालायचं, म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही आणि अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार होतं। हे पीठ भिजवण्यासाठी इथे आपण पाव वाटी तेल आणि 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, तर हे मेजरमेंट अगदी परफेक्ट इथे झालेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल पीठ खूप घट्ट झालेलं आहे तर 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी वरून वापरू शकता। आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। असं जर हे मिश्रण सैलसर असेल तर या मिश्रणापासून आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तर तो छान खुसखुशीत आणि क्रिस्पी कुरकुरीत तयार होणार आहे। त्यामुळे बॅटरची थिकनेस अशाच पद्धतीची ठेवायची। आता इथे आपल्याला गाठिया शेव तयार करायची आहे। त्यासाठी स्पेशली गाठिया बनवली जाते, तर ती थाळी आपल्याला या पद्धतीने साच्याला लावून घ्यायची आहे। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता साचा बंद करूया आणि लगेच आपल्याला शेव बनवायला सुरुवात करायची आहे। आता गाठिया शेव तयार करण्यासाठी तेल इथे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं, शेव बनवण्यासाठी कधीही तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यामुळे शेव क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी तयार होते। आता या पद्धतीने आपल्याला ही शेव अशी तेलामध्ये गाळून घ्यायची आहे। बघू शकता शेव इथे मी छान गाळून घेतलेली आहे। ही शेव आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची आहे। अशी ही शेव तेलामध्ये घातल्यानंतर लगेच पलटी करायचं नाही। शेव तेलामध्ये घातल्यावरती बघू शकता भरपूर यावरती बबल्स दिसत आहे। हलकेसे असे बबल्स कमी झाल्यावरती आपल्याला ही शेव पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साइडने देखील फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही शेव क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी चांगली फ्राय करून घेतलेली आहे। बघू शकता शेवला रंग देखील अगदी अप्रतिम असा आलेला आहे। याच पद्धतीने सर्व शेव आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही गाठिया शेव सर्व फ्राय करून घेतलेली आहे। मस्त अशी मार्केटमध्ये मिळते तशीच क्रिस्पी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही गाठिया शेव घरच्या घरी तयार झालेली आहे। चवीला अगदी छान लागते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका चाळणवरती आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे। नाचणीला नागली सुद्धा म्हटलं जातं। भाकरीला जे पीठ वापरतो तेच पीठ इथे आपल्याला वापरायचे। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता पोहे खाण्याचा 1 चमचा यामध्ये कोको पावडर घालायची आहे। त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। असे हे सगळे जिन्नस चाळून घेतल्यामुळे हा पदार्थ छान हलका तयार होतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। ज्या वाटीने आपण हे सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि हाताने हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण 1 वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, तर त्यासाठी बरोबर अर्धी वाटी तुपाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे। छान याला मिक्स करून घेतल्यानंतर याचा आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं, या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही आहे। बघू शकता या पद्धतीने तूप घातल्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते। यावरती झाकण ठेवायचे 10 मिनिटांसाठी आणि हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं आहे।
तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये मी तळाला मीठ घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला एक रिंग ठेवायची आहे। अशी रिंग नसेल तर डब्याचं झाकण ठेवलं तरी चालेल। झाकण ठेवून आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। आता इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण देखील चांगलं मुरलेलं आहे। आता यातील आपल्याला पेढ्याच्या साईज एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने याला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने टिक्कीसारखं याला आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता एक फोक घ्यायचा आहे आणि याने अशा पद्धतीने यावरती डिझाईन ही तयार करून घ्यायची आहे। इथे आपली ही नानकटाई तयार झालेली आहे। याच पद्धतीने सर्व नानकटाई आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे मी प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे। त्या प्लेटवरती या नानकटाई ठेवलेल्या आहे। आता ही नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायची आहे। तर नानकटाई गॅसच्या मंद आचेवरती 12 मिनिट आपल्याला बेक करून घ्यायची आहे। इथे मी बरोबर 12 मिनिट ही नानकटाई बेक करून घेतलेली आहे। अशी नाचणीची नानकटाई बेक झाल्यावरती थोडासा डार्क रंग यावरती येतो आणि हलकेसे यावरती क्रॅक्स जातात। यावरनं समजायचं नानकटाई इथे आपली बेक झालेली आहे। आता ही प्लेट आपण काढून घेऊयात आणि हिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ही नानकटाई आपल्याला डिमोल्ड करायची आहे। नानकटाई पूर्णपणे थंड झालेली आहे। बघू शकता मस्त अशी खुसखुशीत आणि हलकी अशी ही नानकटाई तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीलाही अगदी भन्नाट लागते। अशी ही नाचणीच्या पिठाची नानकटाई तोंडात टाकताच विरघळते। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल इतकी चविष्ट तयार होते। एकदा या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी पोहे घालायचे आहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला 1 ते 2 सेकंद गॅसच्या मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता भाजून घ्यायचे आहे। थोडक्यात याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। याला मी भाजून घेतलंय। बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज झालेला नाहीये। आता हे सगळे जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। बघू शकता या पद्धतीने। आता याला आपण चाळून घेऊयात। त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे। यामध्ये ही तयार केलेली पावडर घालून घ्यायची आहे। आता ज्या वाटीने हे सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर 1 वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। बघू शकता या पद्धतीने। यामध्ये आता काही मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। 1 चमचा पांढरे तीळ घालून घेऊया। 1 चमचा जिरं घालूया। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। 1 चमचा धणे पावडर घेतली। पाव चमचा हिंग घेतला आणि पाव चमचा हळदी पावडर घेतलेली आहे। हे मसाले या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे। पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला वितळवून घेतलेला बटर घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं बटर चांगलं पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। बघू शकता या पद्धतीने। याला मी चांगलं मिक्स करून घेतलंय। आता याची मूठ करून बघायची। अशी जर मूठ बांधली गेली तर समजायचं बटरचं प्रमाण या पिठामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचंय। पाणी इथे आपल्याला कोमट वापरायचंय। हाताला चटका सहन होईल इतपत हे पाणी गरम करून घेतलंय। असं थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळताना जास्त घट्ट सुद्धा मळू नका आणि जास्त सैल सुद्धा मळू नका। या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आणि हे पीठ मळण्यासाठी ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर 1 वाटी एवढं पाणी इथे आपण वापरलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचंय आणि 5 ते 6 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आता पुन्हा हे मिश्रण चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण या मिश्रणापासून मुरकू तयार करणार आहोत। तर मुरकू तयार करण्यासाठी या पिठातील अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि याला देखील आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। थोडंसं मॅश करून मळून घ्यायचं। पीठ जर खूप घट्ट वाटत असेल तर 1 ते 2 टेबलस्पून यामध्ये तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आणि छान असं हाताने मॅश करून करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। असं हे पीठ मळून घेतल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे मुरकू अगदी परफेक्ट तयार होता आणि मुरकूला काटे सुद्धा खूप सुंदर येतात। आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे।
पिठाचा अशा पद्धतीचा लांबोळा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने। आता मुरकू तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे। साच्यामध्ये आपल्याला स्टार शेपची थाळी लावून घ्यायची आहे। जी प्लेट आपण चकली बनवण्यासाठी वापरतो तीच प्लेट इथे आपल्याला वापरायची आहे। आता साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आता मुरकू लगेच फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचर वरती गरम करून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला हे मुरकू तेलामध्ये घालून घ्यायचे आहे। जसे आपण शेव बनवतो त्याच पद्धतीने हे मुरकू आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे। जेवढे मुरकू एका वेळेस कढईमध्ये बसतील तेवढे घालून घ्यायचे। आता हे मुरकू गॅसच्या मीडियम फ्लेम वरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। मुरकू असे तेलामध्ये घातल्यानंतर लगेच पलटवायचे नाही। थोडेसे बबल्स कमी झाले की या पद्धतीने यांना पलटून घ्यायचं आणि दोन्ही साइडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। इथे मी हे मुरकू फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मुरकू तयार झालेले आहे। मुरकूला काटे सुद्धा खूप सुरेख आलेले आहे। असे हे मुरकू चवीला अगदी भन्नाट लागतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके चविष्ट तयार होतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये 2 वाटी आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तूप इथे आपल्याला थंडच वापरायचं आहे। पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं तुपाचं मोहन पिठाला पूर्ण लागलं गेलं पाहिजे। आता पिठाची अशा पद्धतीची मोठ करून बघायची। अशी मोठ जर बांधली गेली तर समजायचं पिठामध्ये तुपाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंच आपल्याला अगदी घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला या पिठापासून चिरोटे तयार करायचे आहे। त्यामुळे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं। या पद्धतीने जर पीठ सैल मळलं तर चिरोटे हे आतून कच्चे राहू शकता। आता पिठावरती मी झाकण ठेवून 5 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घेतलं आणि त्यामध्ये 3 चमचे आपल्याला मैदा घालून घ्यायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय। इथे आपला हा साठा देखील तयार झाला। आता पीठ सुद्धा मुरलं गेलेलं आहे। पिठातील आपल्याला अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। तर एका वेळी आपल्याला 6 गोळे हे तयार करून घ्यायचे आहे कारण आपण एकावरती 1 चपाती ठेवणार आहोत। त्यामुळे असे 6 छोटे गोळे मी तयार करून घेतले। आता याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहे। तर याची आपल्याला अगदी पातळशी चपाती लाटून घ्यायची। बघू शकता या पद्धतीने। आता आपण तुपाचा तयार करून घेतलेला जो साठा आहे तर तो आपल्याला या चपातीवरती लावून घ्यायचा आहे। साधारण अर्धा चमचा साठा इथे मी या चपातीवरती घालून घेतला आणि असं आपल्याला याला छान लावून घ्यायचं आहे। आता लगेच आपल्याला यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे। यावरती देखील आपल्याला हा तयार करून घेतलेला साठा लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने असा साठा लावून घेतल्यामुळे चिरोट्यांना छान लेयर्स पडतात आणि मस्तशी खारीसारखी चिरोटी तयार होता। आता यावरती तिसरी चपाती ठेवलेली आहे। पुन्हा थोडासा साठा लावायचा आहे या पद्धतीने। याच प्रकारे एकावरती एक आपल्याला ही तयार करून घेतलेल्या चपात्या ठेवायच्या आहे आणि बरोबर 6 चपात्या एकावरती एक ठेवून द्यायच्या आहेत। आता इथे मी या सगळ्या चपात्या एकावरती एक लावून घेतलेल्या आहे आणि जी वरची चपाती आहे तर तिला सुद्धा साठा लावून घेतलेला आहे। आता याचा आपल्याला अगदी टाईट अशा पद्धतीचा रोल हा तयार करून घ्यायचा आहे। आता हा रोल आपल्याला हलक्या हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि याला कट करून घ्यायचंय। साधारण 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। यातील मी एक चिरोटा तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता याला मस्त अशा लेयर्स पडलेले आहे आणि याच पद्धतीने सगळे चिरोटे मी तयार करून घेतले। आता चिरोटे आपण फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी तेल मीडियम टेम्परेचर वरती गरम करून घ्यायचं आहे आणि हे चिरोटे आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे।
चिरोटे गॅसच्या मंद आचेवरती फ्राय करून घेतल्यामुळे चिरोट्यांना छान लेयर्स पडतात आणि मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे हे चिरोटे फ्राय होतात। चिरोटे एका साईडने फ्राय झाल्यावरती दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचे आणि मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। इथे मी चिरोटे फ्राय करून घेतले। बघू शकता चिरोट्यांना मस्त असे लेयर्स पडलेले आहे आणि छान असे खारीसारखे हे चिरोटे खुसखुशीत तयार झालेले आहे। असे हे चिरोटे चवीलाही अगदी भन्नाट लागतात आणि मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होता। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। अर्धा कप यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आणि पाव कप यामध्ये बारीक रवा घालायचा आहे। लक्षात ठेवायचं बारीक रव्याचाच यासाठी वापर करायचा आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। असे हे सगळे जिन्नस चाळून घेतल्यामुळे हा पदार्थ वजनाला खूप हलका फुलका तयार होतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपले हे कोरडे जिन्नस तयार झाले। आता पुढची प्रोसेस बघूया। इथे आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप तूप घालून घ्यायचं आहे। आता हे तूप आपल्याला 6 ते 7 मिनिटं या पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं हे तूप फेटून घेतल्यामुळे या तुपाचा रंग पांढरा होतो या पद्धतीने आणि हे तूप देखील अगदी हलकं फुलकं तयार होतं। आता यामध्ये आपल्याला 1 कप पिठी साखर घालून घ्यायची आहे। अशी ही पिठी साखर थोडी थोडी यामध्ये घालायची आहे आणि असं मिक्स करत जायचं आहे। लक्षात ठेवायचं इथे आपल्याला ही सगळीच पिठी साखर वापरायची आहे। आता पिठी साखर यामध्ये घालून घेतली। आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे यापासून पदार्थ देखील अगदी हलका फुलका तयार होतो आणि खुसखुशीत बनतो आणि या मिश्रणाचं टेक्स्चर जशी व्हिप क्रीम असते त्या पद्धतीचं तयार होतं। आता हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं। थोडंसं मिश्रण आपल्याला असं पाण्यामध्ये घालायचं आहे। मिश्रण असं पाण्यावरती तरंगायला लागलं तर समजायचं मिश्रण इथे आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि जर हे मिश्रण तळाला जाऊन बसलं तर आणखी 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता या फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला हे चाळून घेतलेलं जे पीठ होतं तर ते घालून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं हे पीठ यामध्ये घालायचं आहे आणि असं चमच्याने मिक्स करत जायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता उरलेलं जे पीठ आहे तर ते देखील असं थोडं थोडं घालायचं आणि यामध्ये असं मिक्स करत जायचं आहे। लक्षात ठेवा या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंही पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाहीये। त्यामुळे आपल्याला या तुपाच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। सगळं पीठ घालून घेतल्यानंतर हाताने चांगलं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि या पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आज आपण नानकटाई तयार करत आहोत। इथे आपण जेवढं तुपाचं मिश्रण तयार करून घेतलं तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर हा गोळा तयार होतो। जर तुम्हाला मिश्रण फार घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप पुन्हा फेटून घेऊ शकता आणि ते तूप यामध्ये घालून मिक्स करून घेऊ शकता। मिश्रणावरती झाकण ठेवायचे आणि 6 ते 7 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवायचे। मिश्रण चांगलं मुरल्यावरती पेढ्याच्या साईज एवढा गोळा घ्यायचा हातामध्ये। याला सुरुवातीला गोल करून घ्यायचे या पद्धतीने आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने बदामाचे काप लावून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पिस्त्याचे किंवा काजूचे काप सुद्धा लावू शकता आणि हलक्या हाताने आपल्याला याला असं प्रेस करून घ्यायचे आणि तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती असे हे नानकटाई आपल्याला ठेवून द्यायचे आहे। आता ही नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये तळाला मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे। कढई चांगली आधीच मी प्रीहीट करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हे नानकटाईची प्लेट ठेवून द्यायची आहे। झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला ही नानकटाई 12 मिनिटं बेक करून घ्यायची आहे। इथे मी ही नानकटाई बरोबर 12 मिनिट बेक करून घेतलेली आहे। नानकटाई अशी बेक झाल्यावरती नानकटाईचा रंग देखील हलकासा गुलाबी येतो आणि या नानकटावरती हलकेसे बारीक क्रॅक्स जातात। यावरून समजायचं नानकटाई इथे आपली चांगली बेक झालेली आहे। बघा मस्त अशी खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला यातून काढून घ्यायची आणि पूर्णपणे ही नानकटाई थंड झाल्यावरतीच आपल्याला हिला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। अशी ही नानकटाई दुकानातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करून बघा। मस्त खुसखुशीत आणि हलकी फुलकी तयार होते।
आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते। लहान काय मोठी सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट बनते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे। याला डाळव सुद्धा म्हटलं जातं। याची अगदी बारीक या पद्धतीची पावडर तयार करून घ्यायची आहे। थोडक्यात इथे आपलं हे डाळीचं पीठ तयार झालेलं आहे। आता इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। इथे आपल्याला हे सगळंच तूप वापरायचे, पण असं थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचंय। आता हे तयार करून घेतलेलं पीठ आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि सतत मिक्स करत अगदी थोडं थोडं तूप घालायचं आणि आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे आपण फुटाण्याच्या डाळीचे लाडू तयार करत आहोत, तर त्यासाठी हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। शक्यतो बेसन पिठापासून लाडू बनवले जातात, पण बेसन पीठ भाजायला फार वेळ लागतो। फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे यापासून लाडू अगदी झटपट तयार होतात आणि हे पीठ देखील भाजायला जास्त वेळ लागत नाही। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये पीठ चांगलं भाजलं जातं। थोडं थोडं तूप घालून बघू शकता, इथे मी हे पीठ चांगलं भाजून घेत आहे। जसं जसं हे पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते आणि हे मिश्रण देखील असं सैलसर तयार होतं। यावेळेला समजायचं पीठ चांगलं भाजून झालेलं आहे आणि या मिश्रणामधून हलकासा सुगंध देखील रिलीज होतो। बघू शकता इथे हे मिश्रण मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। मिश्रण छान असं सैलसर झालेलं आहे आणि याला तूप सुटलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता एका चाळणमध्ये 1 वाटी पिठी साखर घालून घ्यायचे। गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ही पिठी साखर आपल्याला चांगली चाळून घ्यायची आहे आणि हे छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। मध्ये पाव चमचे वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे। यामध्ये जर काही पिठाच्या गाठी राहिल्या असतील तर त्या सुद्धा मुडतील। आता याला मिक्स करून घेतलं, यापासून लगेच लाडू बनवायला सुरुवात करूयात। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, ज्या साईजचा तुम्हाला लाडू बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा अशा पद्धतीने लाडू हा वळून घ्यायचा आहे। मस्त असा गोलाकार असा लाडू मस्त वळून झालेला आहे। याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे, याऐवजी तुम्ही ते काजू आणि बदामाचे काप सुद्धा लावू शकता। इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहे। बघा मस्त असे फुटाण्याच्या डाळीचे लाडू तयार झालेले आहे। हे लाडू अगदी झटपट तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। हा पदार्थ तयार करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये 1 वाटी मी मैदा घालून घेतलेला आहे। यामध्ये 1 चीजचं क्यूब आपल्याला किसून घालायचं आहे। असं चीजचं क्यूब किसून घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। मीठ थोडं बेताने घाला, कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं। आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मिक्स करून घेतले। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो तसंच अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। जर पीठ सैल मळलेलं असेल तर हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होत नाही आणि आतून कच्चा राहतो, त्यामुळे पीठ घट्ट मळून घ्यायचं। पिठातील एक गोळा घ्यायचा आणि याची आपल्याला अशा पद्धतीची चपाती लाटून घ्यायची आहे। तर ही चपाती देखील लाटताना जास्त पातळ लाटू नका, थोडीशी जाडसरच आपल्याला ही चपाती ठेवायची आहे। साधारण 1 सेंटीमीटर जाडीची ही चपाती ठेवलेली आहे। आता या पद्धतीने यावरती आपल्याला कट्स करून घ्यायचे आहे आणि जशी आपण शंकरपाळी कट करतो तशाच पद्धतीने याला कट करून घ्यायचे। इथे आज आपण चीज बाईट्स तयार करत आहोत। तर बघा इथे मी हे चीज बाईट्स छान कट करून घेतलेले आहे। आता लगेच आपण याला फ्राय करून घेऊयात, तर त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर तेल इथे आपल्याला मीडियम फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही लगेच बघू शकता यांची साईज सुद्धा डबल झालेली आहे। छान हलक्या गुलाबी रंगावरती असे हे चीज बाईट्स फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे चीज बाईट्स फ्राय करून घेतलेले आहे। आता यांना काढून घेऊया। बघू शकता या चीज बाईट्सला रंग खूप सुरेख आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी खुसखुशीत असे चीज बाईट्स तयार झालेले आहे। आता हे फ्राय करून घेतलेले चीज बाईट्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं, अर्धा चमचा मॅगी मसाला घालायचा आहे
आणि चिमूटभर यामध्ये मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। असे हे चिप्स बेस्ट छान क्रिस्पी, कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके चविष्ट लागतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।